अहमदनगर शहरातील माऊली सभागृह या ठिकाणी श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने मेरी आवाज ही मेरी पहचान है हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। श्री गुरु माऊली संगीत विद्यालय अहमदनगर आयोजित स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या स्मरणार्थ सावेडी येथील माऊली सभागृहात मेरी आवाज ही पहचान है या कार्यक्रमाचे दुसरे पर्व यशस्वीरित्या संपन्न झाला। आपल्या सुरांनी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या हिंदी गीतांचा कार्यक्रम अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला। याचा आनंद होत आहे। गुरु माऊली संगीत विद्यालयाचे हे दुसरे पर्व असून यापूर्वीच्या संगीत मैफिलीला नगरकरांनी उदंड प्रतिसाद दिला। त्यामुळे स्वरसम्राज्ञी लता दीदींचा स्वर रसिकांच्या मनावर अनंत काळापर्यंत राज्य करतील यात शंका नाही, असं प्रतिपादन श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाचे चंद्रकांत पंडित यांनी केलं। या कार्यक्रमात नगरमधील अनेक मान्यवर गायक आणि वादक कलाकार सहभागी झाले होते। त्यात वर्षा पंडित, माधुरी गुर्जर, रुपाली कुलकर्णी, माधवी ऋषी, निवेदिता खळीकर, निलेश खळीकर, गौरी बिडकर, अनघा रासनी, अभय कांक्रिया, आदेश चव्हाण, आनंद ऋषी, योगेश अनारसे आदी कलाकारांनी गाणी सादर केली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता दीदींच्या दाता तू गणपती गजानन या गाण्यावर विद्यालयाच्या नृत्य विभागाच्या दर्शना दंडवते, सृष्टी गंधे, चैत्राली क्षीरसागर, गौरी साठे, अनन्या तुंगार, मुग्धा देवचक्के, पूर्वा म्याना या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं। त्यानंतर रंगतदार गाण्यांनी वातावरण लतामय झालं होतं। नगरमधील तृप्ती विवेक वाडेकर, संजय हिंगणे, अशोक डोळसे आदींच्या कार्याचा उल्लेख करत आनंद देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेल्या निलेश खळीकर आणि निवेदिता खळीकर यांनी गायलेल्या बाजरी मुरलिया या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले। तर मेरी आवाज ही पहचान है या कार्यक्रमाच्या शीर्षक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी गायकांना वाद्याची साथ संगत अजित गुंदेचा तबला व ढोलक, दिलावर शेख कीबोर्ड, सत्यजित सराफ कीबोर्ड, गौतम गुर्जर ऑक्टोपॅड आदींची साथ मिळाली। कार्यक्रमासाठी सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर दिनेश मंजरतकर यांनी लता दीदींच्या प्रतिमेची सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती। लता दीदींच्या स्मृतिप्रित्यर्थ केलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। उदंड प्रतिसाद पाहता खास रसिकांसाठी लता दीदींनी गायलेल्या मराठी गीतांचा कार्यक्रम घेऊन आम्ही लवकरच येत आहोत, असं प्रतिपादन संयोजक आणि श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित यांनी केलं। नमस्कार, मी वर्षा चंद्रकांत पंडित, श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाची संचालिका। श्री गुरु माऊली संगीत विद्यालयातर्फे गेल्या वर्षीपासून भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम आपण करत असतो। हे दुसरं पर्व आहे आणि आनंद देशमुख हे या कार्यक्रमासाठी निवेदन करायला आलेले आहेत। नगरमधल्याच लोकांकडून म्हणजे नगरच्याच मातीतल्या लोकांना, कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम आपण करत असतो आणि हा इतका छान संपन्न झालेला आहे। आज नगरमधील बरेच मान्यवर पण उपस्थित होते। सगळ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला आणि दरवर्षी हा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।